Hello students, you are all welcome in Disha Classes and Academy, and I am Khiledar sir from Disha Classes and Academy. Be alert and run to catch, to grab the golden opportunity for you, the specially designed course of spoken English course. So what is the need of this course and who needs it? See, special course only for 10th plus students. Why only for the 10th plus students? No, because we have surveyed and concluded that there are lots of problems before the students due to English. So what are the problems? Let me see why we have designed this course. So problems due to English. तर मित्रांनो, इंग्रजीच्या कारणाने कोणकोणत्या समस्या आपल्यासमोर उभा आहेत आणि विशेषतः योग्य करिअर निवडीच्या वाटेवरती असणारे आपण सर्व विद्यार्थी 10th प्लस त्यांच्यासाठी ह्या समस्या आहेत आणि मग त्याच्यातून आपण योग्य निवडीला वाव देऊ शकत नाही, म्हणून त्या समस्या पहिल्यांदा जाणून घ्या. फर्स्ट वन, फिअर ऑफ इंग्लिश प्रिव्हेंट्स टू चूज द बेटर करिअर. इंग्रजीच्या अज्ञानामुळे किंवा इंग्रजीच्या भीतीमुळे आपल्याला योग्य करिअर निवडण्यामध्ये अडथळा येतो. व्हेरी स्लो रीडिंग अँड रायटिंग. लिखाणाचा आणि वाचनाचा वेग अतिशय कमी आहे. मुळात इंग्रजीची भीती ही कारणीभूत आहे. कन्सेप्ट्स आर क्लिअर बट अनेबल टू एक्सप्लेन. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अनेक संकल्पना स्पष्ट आहेत, संपादित केलेल्या आहेत, पण त्या व्यवस्थित व्यक्त करता येत मांडता येत नाहीत. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला सांगता येईल की आपल्या सगळ्यांना बहुतांशी मुलामुलींनासुद्धा एक रेसिपी, पाककृती ज्याला म्हणतो आपण, ती उत्कृष्टपणे माहिती आहे. म्हणजे चहा कसा बनवायचा तो बनवून आणायला सांगितला तर व्यवस्थित रीतीने आपण बनवू शकतो. तो सगळा आत्मसात केलेला आहे आपण, बनवण्यापासून तो सर्व करण्यापर्यंत. पण हीच गोष्ट जर का केलेली कृती 5 किंवा 6 वाक्यामध्ये, 4 ते 5 वाक्यामध्ये केवळ इंग्रजीमध्ये मांडायला सांगितली तर मात्र आपण गडबडून जातो, ते मांडता येत नाही. म्हणजे आपण परिपूर्णपणे ही शिकलेली कृती आहे, खूप उत्कृष्टपणे त्याची माहिती आहे आणि ते बनवूही शकतो आपण. पण ते दुसऱ्याला मांडायला सांगायचं असेल, वेगळ्या भाषेक असेल, मराठी भाषेक सोडून इतर व्यक्ती आली तर त्याच्यासाठी इंग्रजीमध्ये मांडायला सांगितलं तर आपण अडखळणार, ते मांडू शकत नाही. म्हणजे आपलं ज्ञान जे आहे ते दुसऱ्याला शेअर करू शकत नाही. आपण आपला अडथळा निर्माण होतो भाषेचा, किंवा आपला पुढचा जो या गोष्टी शेअर करण्यामधला अडथळा आहे तो इथे वाढतो. तेव्हा अशाच काही गोष्टी आपल्याला आपल्या करिअर घडवण्यामध्ये येतात आणि मग तिथं आपलं इंग्रजीचं ज्ञान अपुरं आहे किंवा व्यवस्थित घेतलेलं नाही. त्यामुळं विज्ञान शाखेतल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या करिअरच्या वाटा निवडण्यामध्ये अडचणी येऊ शकतात, येतात. याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. म्हणजे अगदी टॉप रँकिंगमध्ये असणारी मुलंसुद्धा अनेक गोष्टी नीट मांडू शकत नाहीत. त्याला कारण इंग्रजीचं परिपूर्ण नसलेलं ज्ञान, त्यातल्या काही युक्त्या किंवा त्याच्यातली टेक्निक. आणि म्हणून तर आपल्याला हा कोर्स गरजेचा आहे. आता लो कॉन्फिडन्स ही एक समस्या आहे. वरील गोष्टी जर नीट मांडता आल्या नाहीत, सगळं ज्ञान आत्मसात केलेलं होतं, माहीत होतं, पण ते व्यवस्थित मांडताना नाही, आत्मविश्वास कमी होतो. आणि मग हे कमी होऊ नये, आपले गुण कमी होऊ नयेत म्हणून पुन्हा एक प्रयत्न केला जातो. सगळ्या गोष्टी तोंडपाठ करायच्या आणि तशा मांडायचा प्रयत्न करायचा. आणि हे तोंडपाठ करण्यामध्ये किंवा ते अगदी जसं तसं जाणून घेण्यामध्ये, शब्दाने शब्द जसा तसा शिकण्यामध्ये आपण जो वेळ घालवतो त्याच्यामध्ये आपली एनर्जी लॉस होते आणि वेळसुद्धा भरपूर जातो. त्या योग्य रीतीने आपण हा जर कोर्स पूर्ण केला तर 100% ह्या सगळ्या गोष्टी वाचणार आहेत, आत्मविश्वास वाढणार आहे. आता बेसिक इंग्लिश स्पोकन कोर्स किती दिवसांचा आहे तर तो केवळ 6 आठवड्यांचा, 6 वीक्स, 6 आठवड्यांचा कोर्स आहे. 6 आठवड्यामध्ये काय काय भरलेलं आहे, काय काय गोष्टी आपण शिकणार आहोत. वीक फर्स्ट, पहिल्या आठवड्यामध्ये ग्रामर अँड व्होकॅब्युलरी,
व्याकरण आणि शब्दसंग्रह, विविध प्रकारचे शब्द, वेगवेगळ्या व्यवसायामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वापरले जाणारे वेगवेगळे शब्द हे शिकणार आहोत. दुसऱ्या आठवड्यामध्ये ग्रामर अँड कन्स्ट्रक्शन, व्याकरणाचा अभ्यास केल्यानंतर त्या व्याकरणाचा रचनेमध्ये कसा उपयोग करून घ्यायचा, रचना कशा बनवायच्या, मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये रचनेमध्ये जो फरक आहे तो मूलभूत फरक जाणून घेऊन इंग्रजीतल्या इंग्रजीमध्ये कसं मांडणी करायची ते शिकणार आहोत. तिसऱ्या आठवड्यामध्ये स्पोकन अँड कन्स्ट्रक्शन, आपण जे रचनेमध्ये शिकलेलो आहोत, रचना करायला शिकलो, योग्य रचना लिहायला शिकलो तर ते बोलता यायला पाहिजे. त्यानंतर चौथ्या आठवड्यामध्ये स्पोकन अँड प्रेझेंटेशन, म्हणजे ज्या रचना आपण मागच्या आठवड्यामध्ये बोलायला शिकलो त्या सादरीकरण करायला शिकायचं, इतरांच्या समोर सादर करायच्या, प्रेझेंटेशन. त्यानंतर पाचव्या आठवड्यामध्ये स्पोकन अँड ग्रुप डिस्कशन, आपण जर बोलायला सराव केला बोलण्याचा तर तो गटागटामध्ये चर्चेसाठी कसा वापरायचा. आणि सहाव्या आठवड्यामध्ये आपण सब्जेक्ट बिल्डिंग, म्हणजे आपल्याला जो विषय दिलेला आहे तो संपूर्ण विषय व्यवस्थित कसा मांडायचा. मग कोणताही विषय असो त्या विषयातले विशिष्ट शब्द, वाक्यरचना यांचा उपयोग करून तो परिपूर्णरित्याने सब्जेक्ट विषय कसा मांडायचा याबद्दल आपला 6वा आठवडा. आणि त्यानंतर आपण हा कोर्स संपला की तिथं सराव संपणार नाही आहे, म्हणून आपण तो कायम आपल्याकडं ठेवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी काही गोष्टी करतो. त्यातल्या गोष्टी कशा अशा उदाहरणार्थ पहिली गोष्ट आहे रीड न्यूजपेपर. वर्तमानपत्रातून आपल्याला विविध प्रकारच्या शब्दसंग्रह, अनेक प्रकारच्या वाक्यरचना, व्यावहारिक शब्द हे इंग्रजी वर्तमानपत्रातून मिळतात. दुसरी गोष्ट आपण असं करतो वॉच TV शोज, टी व्हीवरती दूरदर्शनवरील अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम आहेत, टॉक शोज आहेत, इंटरव्ह्यूज आहेत, जॉग्राफीसारखं नॅशनल जॉग्राफीसारखं चॅनल आहे ज्याच्यावरती आपल्याला विविध गोष्टी समोर दाखवून त्याचं इंग्रजीमध्ये वर्णन केलं जातं, त्यामुळं पाठांतर किंवा जाणून घेणं सोपं होतं. तिसरी गोष्ट आपण करतो चॅट विथ फ्रेंड्स ओनली इन इंग्लिश, मित्रांच्याशी गप्पा मारताना लहान लहान वाक्यांचा वापर करा आणि आपला आत्मविश्वास वाढवा, मित्रांच्या मध्ये इंग्रजी संवाद सुरू ठेवा. आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करण्यासारखी आहे थिंक इन इंग्लिश. आपण जी भाषा शिकतो आहे त्या भाषेमध्येच विचार करायला लागा. समजा तुम्हाला एखादी गोष्ट व्यक्त करायची आहे, थोड्या वेळानं सांगायची आहे, उद्या सांगायची आहे, तर ती इंग्रजीमध्ये मला कोणत्या शब्दामध्ये कशा पद्धतीनं सांगायची आहे याचं आत्मचिंतन आपण केलं, मनाशीच बोललात आणि थिंकिंग इंग्रजीमध्ये करून ठेवलं तर तुमचा आत्मविश्वास 100% वाढेल, स्पोकन वाढेल. ह्या गोष्टी जशा करतो आपण किंवा करू शकतो तसं कितीतरी गोष्टी करण्यासारख्या आहेत. त्या कोर्स सुरू असतानाच तुम्हाला पाहायला मिळते, त्याच कोर्समध्येच तुम्हाला आत्मसात करायला मिळते. म्हणजे ह्या 4 गोष्टीच नाही तर याच्यासारख्या आणि कितीतरी गोष्टी तुम्हाला हा कोर्स उपयुक्त ठरण्यासाठी, त्याचं ज्ञान वाढवण्यासाठी, परिपूर्ण होण्यासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत त्या कोर्सच्या दरम्यान 6 आठवड्यामध्ये आपल्याला प्रत्येक वेळोवेळी मिळणार आहे. तेव्हा ह्या 4 गोष्टी तर आहेतच, पण आणखीन काही गोष्टी जाणून घेण्यासाठी या कोर्समध्ये जॉईन होणं खूप गरजेचं आहे. आता हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्याला आणखीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेता येईल आणि त्याची स्पोकनची जी कौशल्य आहेत ती वाढवता येतील. हाऊ टू यूज टेक्नॉलॉजी इन इम्प्रूव्हिंग स्पोकन इंग्लिश. स्पोकन इंग्लिशचं आपल्याला जर तंत्रज्ञान अवगत करायचं असेल, अस्खलित इंग्रजी बोलायचं असेल तर तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त आहे. त्याच्यावरती अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण आजपर्यंत पाहिलेल्या नाहीत, जाणून घेतलेल्या नाहीत, तर हे तंत्रज्ञान तुमच्या मदतीला येणार आहे आणि ते कसं येऊ शकतं याचं सिक्रेट, याचं रहस्य जाणून घेण्यासाठी 6 आठवड्याचा कोर्स पूर्ण करायला लागेल आणि 6व्या आठवड्यामध्ये हे तंत्रज्ञान तुमच्यासमोर जे पूर्ण करता येते अशा रीतीनं कोर्स त्यांना देण्यात येईल. तेव्हा मग एवढं केल्यानंतर या कोर्सचा लाभ काय होणार आहे, गेन्स फ्रॉम धी स्मार्ट कोर्स हे पण बघूया आपण. पहिला फायदा आहे कमांड ओव्हर इंग्लिश, सेव्ह युअर टाईम अँड एनर्जी वेस्टेड ऑन एक्सप्लेनिंग अँड लर्निंग द कन्सेप्ट बाय हार्ट. ज्या संकल्पना व्यक्त करायच्या आहेत, तोंडपाठ करून सांगायच्या आहेत, याच्यावरती वाया जाणारी आपली एनर्जी जी आहे, ऊर्जा जी आहे ती वाचवली जाते जेव्हा आपल्याकडं इंग्रजी भाषेवरती प्रभुत्व निर्माण होतं, तेव्हा ते प्रभुत्व निर्माण होतं. इट हेल्प्स यू टू गेन मोर मार्क्स ड्यू टू फ्लुएन्सी ऑफ इंग्लिश. इंग्रजीच्या प्रभुत्वामुळे तुम्हाला
परीक्षेमध्ये नेमक्या शब्दामध्ये खूप कमी शब्दामध्ये आपल्या भाषेमध्ये उत्तर मांडता येतं, तेव्हा कन्सेप्ट क्लिअर झालेले असेल आणि आपल्या भाषेत मांडता आलं तर वेळ न घालवता कमी वेळेमध्ये आपल्याला खूप चांगले गुण प्राप्त करता येतात. चौथा फायदा आहे, इट मेक्स यू एबल टू क्लॅरिफाय द कन्सेप्ट्स इन युअर ओन वर्ड्स, सो यू कॅन रिवाइज द टॉपिक्स इन शॉर्टेस्ट टाईम. तेव्हा तुमच्याकडं स्वतःची एक अशी भाषाशैली निर्माण झाल्यामुळं ते विचार आणि ज्या संकल्पना मांडण्यामध्ये कौशल्य प्राप्त झाल्यामुळे मग तुम्हाला तुमच्या संकल्पना स्पष्ट करता येतात आणि मग रिव्हिजनचा जो वेळ आहे, उजळणीचा वेळ आहे, तो खूप कमी कालावधी उजळणी होऊन जाते आणि मग आपला उत्साह येतो की आपण अजून बरंच काही करू शकतो. आणि शेवटचा फायदा आहे, इट बूस्ट्स युअर कॉन्फिडन्स अँड मेक्स यू स्मार्ट फॉर फर्दर करियर्स. म्हणजे आपला आत्मविश्वास वाढणार आहे आणि इथून पुढच्या अनेक प्रकारचे करिअर्स करण्याकरता तुम्ही अतिशय स्मार्ट होऊन जाणार आहात. तर मित्रांनो, ह्या 6 आठवड्यामध्ये एवढं सगळं मिळणार आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे एवढं सगळं जे आम्ही 6 आठवड्यामध्ये देणार आहोत ते अगदी मोफतसुद्धा करता येईल, पण त्यासाठी मात्र केवळ आणि केवळ तुम्हाला स्वतःला वर दिलेल्या कॉन्टॅक्टवरती संपर्क साधून तुम्हाला मग ती गोष्ट जाणून घेता येईल की कशा प्रकारे तुम्हाला मोफतमध्ये टोटली फ्री कसा हा कोर्स करता येईल. तर आपण या दिशा क्लासेस इन अकॅडमीमध्ये उत्कृष्ट निकालाची परंपरा आहे आणि ही एक आणखीन आपली सुवर्ण संधी आपल्यासाठी घेऊन येत आहोत. तेव्हा जरूर या कोर्सचा लाभ घ्या. धन्यवाद.